बातमी आणखी एका शाब्दिक युद्धाची। ठाकरे आणि शिंदे हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक। हे दोघे जेव्हा जेव्हा आमने सामने आले तेव्हा तेव्हा जोरदार खडाजंगीचा सामना रंगला। 2022 सालानंतर हे संबंध जरा जास्तच ताणले गेले आणि या ताणलेल्या संबंधांचे पडसाद वेळोवेळी उमटत राहिले। आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याची झलक दिसली। एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरेंमध्ये रंगलेला शाब्दिक सामना संपूर्ण अधिवेशनाच्या कार्यकाळात लक्षवेधी होता। शिंदे आणि आदित्य ठाकरेंमध्ये खडाखडी। अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत। जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाही। शिंदे आणि ठाकरेंमध्ये वार पलटवार। मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही। आज पण मी विचारलं त्यांना, डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप। नाही, ते नाही करायचे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी। कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर 25 वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये। मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं? कोणाकडे तुम्ही होतात जे 2.5 वर्षाबद्दल बोलतात? नगर विकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांनो। सह्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या। शिवसेनेतल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे आणि ठाकरेंमध्ये सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी शमण्याचं नाव घेत नाहीये। सध्याच्या पावसाळी अधिवेशनातही त्याची जोरदार झलक दिसली। गुरुवारी विधान भवनात एकनाथ शिंदेंनी केलेल्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं। विधानसभेत नगरविकाससह विविध खात्यांसंदर्भात 297 अंतर्गत चर्चा सुरू होती। यावेळी मुंबईतील मराठी माणूस मुंबई बाहेर फेकण्याला ठाकरेंचाच पक्ष जबाबदार असल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला। मराठी मतदानाच्या आधी मराठी म्हणायचं मी आणि तू, आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू? आणि अशी परिस्थिती आमची नाहीये, असं आमचं नाही भूमिका। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरेंनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। फक्त स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा एवढंच माहीत आहे। एवढं विजयराव, तुमच्याबद्दल मी बोलत नाही, तुम्हाला मुद्दाम मी सांगतो की तुम्ही समजदार आहात। सोय पोरं बोलली तर समजू शकतो, पण तुम्ही एवढं विरोधी पक्षनेता मंत्री सगळे राहिलेले आहात आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे। मिठी नदी घोटाळ्याचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या पक्षावर निशाणा साधला, तर शिंदेंच्या आरोपांना आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। आम्हाला पण बोलायला येतं मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। आणि म्हणून बोलताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता। जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत, एवढे एहसान फरामोश नमक हराम व्यक्ती मी पाहिली नाहीये। एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये। आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल, थोडी तरी लाज बाळगा। कोणावर तुम्ही बोलताय? कोणाकडे तुम्ही होतात जे 2.5 वर्षाबद्दल बोलतात? नगर विकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांनो। सह्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या। आणि मग असं सगळं करून तुम्हाला एवढी कणभर पण लाज नाही? काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांचे तुमच्यावर, की ज्यांनी तुम्हाला घडवलं, उद्धव साहेबांनी तुम्हाला घडवलं, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल, तिकीटं दिली, मंत्रिपदं दिली, त्यांच्यावर तुम्ही असे बोलण्याची लाज ठेवता? काय घरात संस्कार झाले असतील तुमच्यावर आणि तुमचे मग जे काही आजूबाजूचे असतील त्यांच्यावर? हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं। ठीक आहे, समोर आल्यानंतर असे झुकतात ते, डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही। आज पण मी विचारलं त्यांना, डोळ्यात डोळे घालून करा हे सगळे आरोप। नाही, ते नाही करायचे। एकीकडे एकनाथ शिंदे ठाकरेंच्या पक्षावरती आरोपांच्या फैरी डागत असतानाच विरोधकांकडनं एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न झाला, पण शिंदेंनी सुद्धा या प्रयत्नांना तत्परतेनं उत्तर दिलं। या ठिकाणी जे काम केलं ते काम बोलतंय, आणि काम बोलतंय म्हणूनच महायुतीला झालेल्या विधानसभेमध्ये लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं। अरे मी इथंच आहे।
ठाकरे सरकारच्या काळात अनेक विकास कामांना स्थगिती दिली गेली होती असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला, तर शिंदेंनी दिलेल्या उत्तराच्या वेळेला आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली। अरे विकासाला चालना द्या, काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण, काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर काय होतं, मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होतं, सगळे प्रकल्प बंद होते, कारशेड बंद होता, सगळे रस्ते बंद होते, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला, सगळं काय होतं। अनेक विषय जे मी मांडले त्याच्यावर आज जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे आणि म्हणून मी ऐकलंच नाही, कारण असंच घाणेरडं रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि 2-2.5 वर्ष जे खोटारडेपणा चालू आहे त्यांचा हे ऐकण्यासाठी की मी इथे आलेलो नाहीये। उत्तर आम्हाला पाहिजे होती। बरं, राईट टू रिप्लायसाठी गेलो तेव्हा समोरून आरडाओरडा सुरू झाला आणि मग जे ते आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात, सुरतेला पळून गेला होतात, डरपोक आहात। सभागृहात जोरदार गदारोळ झाला, त्यावेळी नेमकं काय घडलं याबाबतची माहिती देताना कारवाई करण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलंय। हातवारे म्हणजे मी सरळपणे तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे परवाकडे जे काही चड्डी बनियन गँगचे व्हिडिओ आले त्याच्यात एक ते काय बॉम्ब बट स्वाहा टाचणी किंग हे केलंच मी, टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा, माझ्यावर कारवाई। या अधिवेशनादरम्यान एकनाथ शिंदे, त्यांचे मंत्री आणि ठाकरेंच्या पक्षातले नेते यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं यापूर्वीही पाहायला मिळालं आणि त्याचा सिलसिला कायम असल्याचं आजही दिसून आलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।